भारतीय चित्रपट विश्वात आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मराठी अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. बालकलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि तेव्हापासून गेली 50 वर्ष त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. पद्मिनी ह्यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या कुटुंबातील अनेक जण कला क्षेत्रात कार्यरत आहेत. चला तर त्यांच्या मोठ्या कुटुंबाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया. पद्मिनी कोल्हापुरे ह्यांचे पणजोबा गणेशभट नवाथे हर्डीकर हे गोव्याच्या मंगेशी देवस्थानाचे पिढीजात पुजारी होते. या कुटुंबाचे पिढीजात नाव नवाथे होते. मात्र कालांतराने त्यांनी देवीला अभिषेक करणारे या अर्थाने अभिषेकी हे नाव स्वीकारले. त्यांना दीनानाथ, विजयाबाई आणि बळवंत अशी 3 मुले होती. यांपैकी दीनानाथ हे यसुबाई राणे या देवदासीच्या पोटी जन्मले. दीनानाथ यांची आई देवदासी असल्यामुळे त्यांना पिढीजात आडनाव वापरण्यास मज्जाव केला गेला. त्यावेळी त्यांनी आपल्या गावावरून मंगेशकर हे आडनाव वापरण्यास सुरुवात केली. गणेश भट ह्यांच्या या 3 मुलांच्या पुढच्या पिढ्या कला क्षेत्रात उतरल्या. दीनानाथ यांचे लग्न शेवंती यांच्याशी झाले आणि त्यांना लता, आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ अशी 5 मुले झाली. भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या या मंगेशकर बहिणी या पद्मिनी कोल्हापुरे ह्यांच्या चुलत आत्या लागतात. गणेश भट ह्यांचा दुसरा मुलगा बळवंत अभिषेकी हे कीर्तनकार होते. त्यांचा मुलगा म्हणजे प्रख्यात शास्त्रीय गायक जितेंद्र अभिषेकी. या नात्याने पंडित जितेंद्र अभिषेकी आणि हृदयनाथ मंगेशकर हे पद्मिनी कोल्हापुरे ह्यांचे चुलत काका लागतात. गणेश भट ह्यांची मुलगी विजयाबाईंचे लग्न नाट्य कलावंत कृष्णराव कोल्हापुरे ह्यांच्याशी झाले. हेच पद्मिनी कोल्हापुरे ह्यांचे आजोबा. कृष्णराव ह्यांनी आपले मेव्हणे दीनानाथ मंगेशकर ह्यांच्या साथीने बळवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना केली. कृष्णराव संगीत नाटकांमध्ये संगीत दिग्दर्शक तसेच स्त्री भूमिका देखील उत्तम प्रकारे साकारत असत. पुढे त्यांच्या मुलाने देखील त्यांच्या संगीताचा वारसा पुढे चालवला. त्यांचे चिरंजीव म्हणजेच पद्मिनी कोल्हापुरे ह्यांचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे. ते एक प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गुरू आणि वीणावादक होते. त्यांचे लग्न एअर इंडियामध्ये हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या निरुपमा प्रभू यांच्याशी झाले. त्यांना शिवांगी, पद्मिनी, तेजस्विनी अशा 3 मुली झाल्या. पुढे जाऊन या 3 बहिणींनी अभिनय क्षेत्रात खूप नाव कमावले. पद्मिनी कोल्हापुरे ह्यांची मोठी बहीण शिवांगी कोल्हापुरे ह्यांनी किस्मत, विधाता, बारूद अशा मोजक्या चित्रपटात अभिनय केला आहे. किस्मत चित्रपटाच्या सेटवर त्या अभिनेते शक्ती कपूर ह्यांच्या प्रेमात पडल्या. मात्र त्यांचे आई वडील या लग्नासाठी तयार नव्हते. शेवटी दोघांनी पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर शिवांगी यांनी चित्रपटात काम करणे बंद केले. शक्ती कपूर व शिवांगी कोल्हापुरे ह्यांना श्रद्धा आणि सिद्धांत नावाची मुले असून दोघेही मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहेत. पद्मिनी यांची भाची श्रद्धा कपूरने खूपच कमी वेळात एक सशक्त अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आशिकी 2, एक विलन, बागी, स्त्री अशा तिच्या अनेक सिनेमातील भूमिका गाजल्या आहेत. तर सिद्धांतने चेहरे, मंडाला मर्डर, भोकाल, हसीना पारकर अशा सिनेमात काम केलं आहे. पद्मिनी यांची छोटी बहीण तेजस्विनी कोल्हापुरे हिने सुरुवातीला मॉडेल म्हणून काम केले. नंतर तिने अगली, 5, रावण, अंजाने, तेरा जादू चल गया अशा चित्रपटात छोटे मोठे रोल केले आहेत. तिने अभिनेते दिग्दर्शक पंकज सारस्वत ह्यांच्याशी लग्न केले असून त्यांना एक छोटी मुलगी देखील आहे. त्यांचे पती पंकज सारस्वत ह्यांनी द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, हाऊस अरेस्ट, लाफ इंडिया लाफ यांसारखे शो दिग्दर्शित केले आहेत. शिवाय अभिनेता म्हणूनही त्यांनी अनेक चित्रपटात आणि वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. पद्मिनी ह्यांच्या इतर नातेवाईकांप्रमाणेच त्यांचे पती, मुलगा आणि सून देखील कला क्षेत्रात कार्यरत आहेत. पद्मिनी यांच्या पतीचे नाव प्रदीप शर्मा असून त्यांनी देखील घरातून पळून जाऊन लग्न केले होते. प्रदीप शर्मा हे चित्रपट निर्माते आहेत. दोघांची भेट ऐसा प्यार कहाँ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. पद्मिनी आणि प्रदीप ह्यांना प्रियांक नावाचा मुलगा आहे. प्रियांकसुद्धा आता अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. सब कुशल मंगल या सिनेमातील त्याने साकारलेले पप्पू मिश्रा हे पात्र खूप गाजलं होतं. प्रियांकने आपली बालमैत्रीण शाजा मोराणी हिच्याशी लग्न केले. शाजासुद्धा मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. तिने ऑलवेज कभी कभी, हॅपी न्यू इयर या चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. सध्या प्रियांक आणि शाजा निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत. हे जोडपे रेस फिल्म आणि मिस्टर अँड मिसेस प्रोडक्शन अशा 2 चित्रपट निर्मिती संस्था चालवत आहेत. अशा प्रकारे पद्मिनी कोल्हापुरे ह्यांचे आजोबा, वडील, पती, मुलगा, सून, बहिणी, काका, आत्या,
भाचा भाची असे सर्वजण मनोरंजन विश्वाशी निगडीत आहेत. अनेक वर्षांपासून चालत आलेला कलेचा हा वारसा आज त्यांची तिसरी पिढी जोमाने पुढे नेत आहे.